ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया आता कशा पद्धतीने अर्जुन, सायली सुमन काकूला घरी घेऊन येतात आणि मग त्यानंतर आता इकडे काय घडतं. तर आपण आता पाहतोय की घरातले सगळेच जण सध्या काळजीत असतात की अजून अर्जुन, सायली घरी कसे आले नाही, कुठे राहिले, एवढा वेळ कुठे राहिले. त्यावेळी सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. आता सगळेच त्या दोघांना विचारत असतात की काय रे, तुम्ही कुठे गेला होतात, एवढा वेळ लागतो का तुम्हाला घरी यायला. त्यावेळी मग आता त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन दोघंही बाजूला होतात आणि समोर दिसते ती सगळ्यांना सुमन काकू. सुमन काकूला बघून आता सगळेच जण खूपच जास्त खुश होतात. तर इकडे प्रिया आणि नागोबासुद्धा घरात असतात आणि ते दोघं जण आता चांगलेच घाबरतात. प्रिया म्हणत असते, काय हो हे सगळं काय आहे, ही सुमन तर परत आली. जर ह्या सुमनने तोंड उघडलं ना तर समजायचं आपली वाट लागली, आपण फासावर लटकलो. कळतंय का तुम्हाला काही. त्याबरोबर नागराज म्हणतो, तू गप्प बस, काय करायचं ते मी बरोबर बघून घेतो. आणि मग लगेचच आता तो पुढे सरसावतो आणि म्हणत असतो, सुमन सुमन अगं हे काय आहे सगळं, ही सगळी अवस्था तुझी कोणी केली, कुठे होतीस तू. त्या महिपतनेच तुला डांबून ठेवलं असणार ना, मला माहिती आहे. पण सुमन तू घाबरू नको, आता आली आहेस ना तू परत, आता मी तुला कुठे नाही जाऊ देणार, काही नाही होऊ देणार सुमन. त्यावेळी अर्जुन येतो आणि खान खणवून नागराज काकाच्या एक मुस्काटात लगावून देतो. त्याबरोबर नागराज काकाला चांगली तिरभिरी येते. तर आता इकडे नागराज काकाला अर्जुनने हे असं थोबाडलेलं बघून प्रियाला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. प्रियाच्या पायांखालची जमीन सरकते. प्रिया आता काहीच बोलत नसते. ती विचार करते, बाप रे, जर अर्जुनला नागराज काकांबद्दल समजल्यावर अर्जुनने हे असं केलं आहे, मग माझं काय करेल हा अर्जुन. त्याबरोबर इकडे सायली हे सगळं बघते आणि म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही, थांबा, अहो थांबा म्हटलं ना मी. हे बघा, तुम्ही उगाचच्या उगाच ह्या काकांवर हात उगारून स्वतःचे हात का मळवून घेताय. थांबा प्लीज, तुम्ही हे असलं काहीही करू नका. आणि राहिला प्रश्न नागराज काकांचा, तर नागराज काकांना शिक्षा आपण द्यायचीच, पण योग्य पद्धतीने. या असल्या माणसावरती हात उगारून आहे ना, तुम्ही तुमचे हात खराब करून घेतलेले मला नाही चालणार, समजलं. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सायली अगं पण बघितलंच ना किती खालच्या थराला जाऊन वागलेत ते हे. त्याबरोबर आता घरातल्या कोणालाच काही कळत नसतं. मग अर्जुन म्हणत असतो, आता तरी स्वतःच्या तोंडाने सगळं खरं कबूल करणार आहात, घरातल्यांना सत्य तुम्ही सांगणार आहात की अजूनही तुम्हाला नाटकं करायचीच आहेत. नाही, आता तुमच्या तोंडून शब्द फुटणार नाही ना, म्हणून विचारतोय असं म्हणतो. त्यावर घरातले सगळे अर्जुनला म्हणतात, अरे जे असेल ते स्पष्ट बोल अर्जुन. मग आता अर्जुनने सांगायला सुरुवात केलेली असते ते मी. त्याबरोबर आता कल्पना म्हणत असते, काय तू काय ते बोल ना अर्जुन, तू जे वागलायस ना ते चुकीचं आहे. अरे असा कोणी हात उचलतं का आपल्यापेक्षा मोठ्यांवर. त्याबरोबर पूर्ण आजीसुद्धा अर्जुनला म्हणते, अर्जुन काय ते मी एवढं बोलून गप्प का राहिलास, बोल पुढे लवकर लवकर, काय झालं आहे. आणि सुमन तुम्हाला कुठे सापडली आणि तिची ही एवढी दयनीय अवस्था कोणी केली, काय घडलं होतं. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणू लागते, अर्जुन अरे बोला बाबांनो दोघं जण पटापट, आमचा जीव काय एवढा टांगणीला लावून ठेवताय तुम्ही, काय चाललंय. सुमन अगं तू तरी काहीतरी बोल, कुठे सापडलीस तू यांना, आणि हे सगळं काय, तुझा अवतार असा कोणी केला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, म्हणूनच तर नागराज काकाच्या थोबाडीत दिली ना मी, हे सगळं नागराज काकाने केलं आहे. त्यावर हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच पूर्णाजी म्हणते, काय नाही रे अर्जुन, नागराज असं करणं शक्य नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन नागराजला म्हणतो, बघितलं नागराज काका, आपल्या घरातल्यांचा तर या गोष्टीवर विश्वासही पटत नाही आहे की हे सगळं तुम्ही केलं आहे. पूर्णाजी तुझा कितीही विश्वास बसत नसला ना तरी कटू सत्य हेच आहे की हे सगळं नागराज काकाने केलं आहे. या सगळ्याच्या मुळाशी नागराज काका आहे. नागराज काकानेच सुमन काकूला डांबून ठेवलं होतं. त्याबरोबर हे ऐकून आता रविराज काकांच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाते आणि रविराज काका येऊन आता नागोबाच्या पुढ्यात उभे राहतात आणि नागोबाला म्हणतात, नागराज काय आहे हे सगळं, अर्जुन खरं बोलतोय का, सायली खरं बोलतीये का. नागराज काहीच बोलत नसतो. रविराज काका नागराजची कॉलर पकडतात आणि नागराजला म्हणतात, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना,
हां, आणि ते नागराजला थोबाडात देतात आणि म्हणू लागतात की एवढे दिवस आम्ही कानी कपाळी ओरडून तुला विचारत होतो, सुमन कुठे आहे, नागराज कुठे आहे, तर आमच्यासमोर नाटकं करत होता, दिखावा करत होता. आणि मग रविराज काका आणखीन 2 मुस्कटात नागराजला ठेवून देतात आणि म्हणत असतात, खरं तर माझंच चुकलं, मी तुझ्यासारख्या नालायकावर कधी लक्ष दिलं नाही, मी बिचाऱ्या सुमनला त्रास होत असेल याचा कधी विचार केला नाही, जर मी लक्ष दिलं असतं ना तर हे सगळं घडलं नसतं. प्रतापसुद्धा म्हणू लागतो, नागराज अरे शी, मी तुला माझा धाकटा भाऊ समजायचो, मी विचार केला होता की तू कधीच असा चुकीचा वागू शकत नाही, कारण आपल्या घरचं कुठलाही पुरुष स्त्रीवरती हात उगारणार नाही. पण नाही, माझं चुकलं, तू दाखवून दिलंस की तुझ्या नावाप्रमाणेच सापाची जात आहे तुझी, तू तुझ्या नावासारखाच सापाप्रमाणे वागलास रे. त्याबरोबर आता रविराज काका म्हणतात, नाही नाही रे प्रताप, सापसुद्धा एवढ्या लवकर रंग बदलत नाही, असे रंग नागराज बदलतो. पण नाही, आता बास झालं, आता जेवढं घडलं ना तेवढं पुरे झालं. आता नागराजला त्याच्या प्रत्येक चुकीची, प्रत्येक पापाची, प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळणार. अर्जुन, ताबडतोब पोलिसांना कॉल कर आणि बोलवून घे. नागराजला आता तेच बरोबर शिक्षा देतील. त्याबरोबर अर्जुन लगेचच हो सिनियर असं म्हणत पोलीस स्टेशनमध्ये कॉल करतो आणि तो आता इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो, इन्स्पेक्टर सावंत, सुमन काकू सापडले आणि सुमन काकूला किडनॅप करणारा जो किडनॅपर होता तो सुद्धा सापडलाय, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर आलात तर बरं होईल. हो, डायरेक्ट तुम्ही सुभेदार निवासलाच या. हो चालेल. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब हे अर्जुनला म्हणतात, काळजी करू नका साहेब, आम्ही लवकरच पोहोचतोय. आणि मग अर्जुन हे पोलिसांची वाट बघायला लागतात. त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत हे त्यांच्या सहकर्म्यांना घेऊन आता त्या ठिकाणी पोहोचलेले असतात ज्या ठिकाणी आता त्यांना बोलावलेलं असतं. तर तोपर्यंत इकडे रविराज काका हे नागराजला म्हणत असतात, नीच आहेस तू, एक नंबरचा नीच. इतक्यात पोलीस तिकडे पोहोचतात. मग रविराज काका पोलिसांना सांगत असतात, इन्स्पेक्टर साहेब, ही आमची हरवलेली नाही, किडनॅप केलेली सुमन आणि हा नागराज, या नागराजनेच आमच्या सुमनला किडनॅप केलं होतं. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा तुम्ही याला, मी तुमच्या मागोमाग पोलीस स्टेशनला येईन आणि रितसर याच्या विरोधात तक्रार नोंदवेन. याने तिच्यावरती अत्याचार केले, तिला हाणामारी केली, या सगळ्यासाठी सुद्धा त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याबरोबर आता इकडे नागोबा म्हणायला लागतो, अरे दादा, काय बोलतोयस तू हे सगळं, मी तुझा सख्खा धाकटा भाऊ आहे, मग माझा विचार तू करायला हवास ना, आणि या सुमनवर तू एवढा विश्वास ठेवतोय, अरे ही वेडी आहे, एक नंबरची खोटारडी आहे, काहीतरी खोटं बरळतीये. दादा, अरे सुमन, खरं सांग ना, का खोटं बोलतेस, त्या महिपतने डांबून ठेवलं होतं ना तुला, सुमन. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणू लागते, बास झालं नागराज भाऊजी, बास. अहो, अजूनही तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो एवढं खोटं बोलायला, हां? आणि सुमन खोटं बोलते असं तुमचं म्हणणं आहे? सुमन, अहो, ज्या सुमनने आजपर्यंत प्रत्येक वेळी तुमचा विचार केला, तुम्हाला पाठीशी घातलं, तुमची प्रत्येक चूक पोटात घेतली, तुम्हाला माफ केलं, त्या सुमनबद्दल हे असं काहीतरी बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? नाही, चुकलं आहे सुमनचं की सुमनने प्रत्येक वेळी तुम्हाला साथ दिली. त्याबरोबर आता लगेचच पूर्ण आजीसुद्धा म्हणत असते, नागराज, मला वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील. अरे, मी तुला माझा मुलगा मानायचे, मला वाटायचं की नागराज कधीच चुकीचं वागू शकत नाही, पण तुझ्या इतका नीच, नालायक, हलकट माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितला नाही. अरे, तुला लाज नाही वाटली स्वतःच्याच एवढ्या सरळ साध्या भोळ्या बायकोला असं डांबून ठेवताना? मग आता लगेचच इकडे कल्पनासुद्धा म्हणत असते, मला तर कळत नाही आहे नागराज भाऊजी, अहो तुम्ही हे सगळं का केलं आणि कशासाठी? काय मिळालं काय तुम्हाला हे सगळं करून? का डांबून ठेवलं होतं तुम्ही सुमनला? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब आता नागराजला घेऊन पोलीस स्टेशनला येतात आणि ज्या कोठडीत महिपतला ठेवलेलं असतं त्याच कोठडीत नागोबालासुद्धा बंद करतात. त्याबरोबर नागोबाला बघून महिपत खुश होतो आणि म्हणू लागतो, या नागराज शेठ, या, तुमचं इथं स्वागत आहे, सुस्वागतम. नागराज शेठ, लई बाता मारत होते ना तुम्ही, तर माझं कोणी काही नाही वाकडं करू शकत, मला कोणी हात नाही लावू शकत, मला कोणी बोट नाही लावू शकत, पण शेवटी काय झालं? केलं की नाही तुमच्या बायकोनी गेम? अहो, मला माहिती होतं तुमचा गेम जर कोणी करू शकतं तर तीच बाई करू शकते, आणि म्हणूनच तर त्या दिवशी त्या बाईच्या मदतीने मी स्वतःला सोडवून घेतलं. पर माझं नशीब दलिंदर हो, म्हणून मला पोलिसांनी पकडलं आणि म्हणून मी इथं येऊन ठेपलो. पर जाऊ द्या, तुम्हाला सुद्धा पोलिसांनी अटक केली का नाही यात मला समाधान आहे, आनंद आहे. नागराज शेठ, तुमच्या त्या बायकोनी, तिने तर फक्त एवढंच पोलिसांना सांगितलं असणार ना की तुम्ही तिला किडनॅप केलं होतं वगैरे वगैरे, पण मग आता बाकीचं उरलेलं काम मी करू का?
मी सांगू का पोलिसांना की तुम्हीच मला त्या किल्लेदारची सुपारी दिली होती, तुम्हीच मला त्यांची गाडी उडवायला लावली होती, तुम्हाला त्यांची प्रॉपर्टी हडप करायची होती म्हणून तुम्ही हे सगळं केलं म्हणून सांगू का मी? माझ्या लेकराची शपथ देऊन मला घाबरवत होतात ना तुम्ही? नाग्या, अरे आत्तापर्यंत मित्र म्हणून मी एवढं सगळं केलं तुझ्यासाठी आणि त्या बदल्यात तू काय मला दिलं? धोका. लाज नाही वाटली तुला मला धोका देताना? लाज नाही वाटली माझ्याबरोबर दगा करताना? अरे तुझ्या प्रत्येक कारस्थानात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक कारस्थानात मी तुझी साथ दिली आणि तू काय केलं? तू मला अडकवायचा प्रयत्न केला. नाग्या, आता लक्षात ठेव, आता मी नाही सोडणार तुला. आणि हो, माझ्या लेकराची जी काही टांगती तलवार तू माझ्या डोक्यावर देऊन ठेवली होतीस ना, त्याचासुद्धा आता काय उपयोग नाही होणार, कारण आता तू तुरुंगात आलायस. आता तू इकडनं माझ्या लेकराचं काय नाही बिघडू शकणार. त्याबरोबर हे सगळं ऐकून मग मात्र नागोबा चांगलाच घाबरलेला असतो. नागोबाला वाटत असतं की बापरे, दुःख आलं आहे, प्रॉब्लेम आला आहे, तर सगळीकडूनच आलं आहे आणि आता मला इकडनं बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा दिसत नाही आहे. आणि जरी मी इकडनं बाहेर पडलो तरीसुद्धा दादा आता मला सुखासुखी जगू देणार नाही. मला काहीतरी करायला हवं, काय करू या विचारात तो मग्न असतो. तर दुसऱ्या बाजूला आता इन्स्पेक्टर नागोबाला घेऊन जाण्याचा जो काही तामझाम असतो तो सगळा क्लिअर होईपर्यंत ताबडतोब प्रिया तिकडनं पळ काढते आणि तिच्या बेडरूममध्ये जाते. आणि बेडरूममध्ये जाऊन प्रिया आता विचार करू लागते, ओ माय गॉड, हे सगळं काय होऊन बसलं? ही सुमन परत येईल असं मला वाटलंच नव्हतं. आता ही परत आली आहे म्हटल्यावर ही आता सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणार. जर मी तिकडे गेले होते गोडाऊनवर तिला तिकडनं हलवण्यासाठी, तेव्हा तिने माझा चेहरा बघितला होता, ही गोष्ट तिने घरातल्यांना सांगितली तर घरातले मला जिवंत नाही सोडणार. सायलीला तर आधीच मी नकोच आहे, त्यात आता जर सुमन काकूने सगळं सांगितलं तर नागराजच्या मागोमाग तुरुंगात जाण्याचा माझाच नंबर आहे. प्रिया प्रिया प्रिया, अगं काय घडून बसलं हे? देवा, आता तूच मला वाचवू शकतोस या सगळ्यातनं, तू माझी साथ दे. काहीही झालेलं असलं तरी सुमन काकूने मला त्या ठिकाणी बघितलेलं नसू दे, बास, एवढीच प्रार्थना प्रिया करत असते. पण तिला विचार पडलेला असतो की मला कसं कळणार सुमन काकूने मला नेमकं तिकडे बघितलं आहे का नाही? सुमन काकूने जर मला बघितलं असलं आणि तिने सगळ्यांना खरं सांगितलं तर खूप मोठी गफलत होईल. मला काहीतरी करावं लागेल, असं काहीतरी की ज्यामुळे सुमन काकूचं तोंड बंद होईल आणि सुमन काकूलाच हे कळणार नाही की मी हे सगळं केलं आहे, या सगळ्याच्या मुळाशी मी आहे. पण काय करू, असं काय बरं करता येईल, काय बरं करता येईल? मुळात सुमन काकूने माझा चेहरा बघितला होता का नाही, तिला मी आठवते का नाही, हे मला पहिलं शोधून काढावं लागेल. तर इकडे आता लगेचच पूर्णाजी ही म्हणू लागते, अरे बघा त्या बिचाऱ्या सुमनकडे, तिची किती वाईट अवस्था झाली आहे ते. कल्पना, एक काम कर, तू जरा जाऊन तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये, चहा पाण्याचं बघ. आणि रविराज किंवा प्रताप, तू एक काम कर, तू पहिला अश्विनला कॉल कर आणि अश्विनला ताबडतोब सांग की सुमन काकू घरी आली आहे, पण तिची अवस्था फारशी काही बरी नाही आहे, तिला बेसिक ट्रीटमेंटची गरज आहे. आणि तू पहिला अश्विनला घरी बोलव. त्याबरोबर लगेचच प्रताप होकार देतो. तर कल्पना म्हणते, मी सुद्धा आलेच, सुमनसाठी काहीतरी खायला आणते. मग लगेचच आता पूर्णाजी ह्या सुमनला विचारू लागतात, सुमन बाळा, मला एक गोष्ट सांग, तुला नागराजने का डांबून ठेवलं होतं? मग सुमन काकू सांगते की मी त्यांचा पाठलाग करत करत तिकडे गेले होते आणि म्हणून त्यांनी मला डांबून ठेवलं. त्याबरोबर इकडे आता प्रतापने लगेचच अश्विनला कॉल केलेला असतो आणि प्रताप अश्विनला सांगत असतो की अश्विन, जसा असशील तसा ताबडतोब घरी निघून ये, सुमन काकू सापडली आहे, पण सुमन काकूची अवस्था खूपच जास्त नाजूक आहे, ती खूप जास्त अशक्त झाली आहे, तुला लवकर घरी यावं लागेल, तिला तपासावं लागेल. त्याबरोबर लगेचच अश्विन होकारार्थी मान डोलावतो आणि हो बाबा, मी लगेच येतोय असं म्हणतो आणि ताबडतोब घरी पोहोचतो. घरी आल्याबरोबर तो लगेचच सुमन काकूला तपासायला घेतो. सुमन काकूला तपासताना आता अश्विनच्या लक्षात बऱ्याच गोष्टी येतात. अश्विन म्हणत असतो, हिला एवढा अशक्तपणा आला आहे कारण हिने 3-4 दिवस काहीही खाल्लेलं नाही आहे, त्याबरोबर हिला कोणीतरी खूप मारलं आहे, हिच्यावर हात उगारला आहे, त्यामुळे हिला त्रास होतो आहे. त्यावर रविराज काका आणि प्रताप म्हणतात, मग आता? त्याबरोबर अश्विन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी एक काम करतो, मी पहिले हिला एक गोळी देतो, ती गोळी खाल्ल्यानंतर मग सुमन काकू जरा स्टेबल होईल, तिला गरगरणं वगैरे थांबायला लागेल आणि मग नंतरनं तुम्ही तिला काहीतरी खायला द्या आणि मी ज्या गोळ्या लिहून देईन त्या गोळ्या घेऊन या आणि तिला द्या.
मग लगेचच अश्विन त्याची बॅग उघडतो, पण त्याच्या बॅगमध्ये तर आता ते गोळ्यांचं पाकिट नसतं. त्याबरोबर अश्विन विचार करतो की गोळ्यांचं पाकिट तर नाही आहे. तन्वीला सांगतो गोळी कपाटातनं आणून द्यायला. तन्वी जरा माझ्या कपाटातनं त्या गोळीचं पाकिट आणून दे गं. आणि त्या गोळीचं नाव आता अश्विन प्रियाला सांगतो. त्याबरोबर इकडे आता प्रिया हे विचार करते, अरे यार, ह्या अश्विनलासुद्धा माझ्या नावाने आत्ताच गळा काढायचा होता का? जर मला बाहेर त्या सुमनने पाहिलं आणि तिने मला ओळखलं की त्या दिवशी मीच तिकडे गेले होते तर केवढी मोठी गडबड होऊन जाईल. नाही, काहीही झालं तरी मला सुमन काकूने ओळखता कामा नये. मला काहीतरी करावं लागेल जेणेकरून सुमन काकू ओळखणार नाही. पण काय करू, कशी बाहेर जाऊ या विचारात प्रिया व्यस्त असतेपर्यंत तिला पुन्हा एकदा अश्विन हाका मारतो. तन्वी कुठं आहेस? तन्वी, जरा गोळ्यांचं पॅकेट घेऊन येतेस ना? तन्वी. प्रिया विचार करते की आता माझा इथे थांबून काहीच उपयोग नाही, मला जायलाच हवं. कारण जर मी आता इथे थांबले तर तसाने असा सायली अर्जुनला माझ्यावरतीच डाऊट येईलच. मग प्रिया आता थरथरत त्या ठिकाणी गोळ्यांचं पॅकेट घेऊन येते. त्याबरोबर मग अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, बरं आता एक काम कर, सुमन काकूसाठी थोडं पाणीसुद्धा घेऊन ये. सुमन काकूला ही गोळी ताबडतोब अर्जंट द्यायची. त्याबरोबर प्रिया आता पाण्याचा ग्लास भरून घेऊन येते. आता प्रियाचा हात थरथरत असतो, त्यामुळे प्रियाच्या हातून चुकून थोडं पाणी सुमन काकूच्या अंगावर सांडतं. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणत असतो, तन्वी अगं काय सुरू आहे तुझं? तुझे हातपाय काय एवढे थरथरत आहेत? काही घडलं आहे का? हां? सुमन काकूला बघून उलट आपण सगळेजण एवढ्या आनंदात असताना तुला हे असं का होतं आहे? त्याबरोबर मग प्रिया म्हणू लागते, ते मी अरे हां, खूप दिवस सुमन काकू माझ्या नजरेआड होती ना, म्हणून. बाकी दुसरं काही नाही. सुमन काकूला बघूनच मला भरून आलं, म्हणूनच माझे हात थरथरत आहेत. सुमन काकू असं आता प्रिया म्हणू लागते. तर इकडे सुमन काकू ही ग्लास धरून असलेल्या प्रियाच्या हाताकडे निरखून बघत असते. आणि आता निरखून बघतानाच ती अचानकच मध्येच प्रियाचा हात धरते आणि प्रियाकडे वरती बघू लागते. आता सुमन काकूने हा असा हात धरल्याबरोबर प्रिया खूप घाबरते. प्रिया आता डोळे मिटते आणि मनातल्या मनात म्हणत असते, झालं माझं कल्याण, झालं माझं वाटोळं, लागली माझी वाट. आता या सुमन काकूने माझा हात पकडला याचा अर्थ नक्कीच हिने मला ओळखलं होतं आणि म्हणूनच हिने माझा हात पकडलाय. आता जर हिने सगळ्यांच्या समोर सगळं ओकून टाकलं तर मग मात्र मी मेले संपले. त्याबरोबर लगेचच सुमन काकू प्रियाला विचारते, तन्वी बाळा, एवढी काळजी नको करू माझी, मी ठीक आहे आता. तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? त्यावर प्रियाचा जीव आता जरा निटकेचा श्वास सोडतो आणि प्रिया म्हणते, याचा अर्थ सुमन काकूने माझा हात चौकशी करण्यासाठी विचारला होता. मला तर वाटलं सुमन काकूला सगळं नशीब, तिला काही आठवत नाही आहे किंवा तिला काही खरं कळलं नव्हतं. मग प्रिया म्हणते, सुमन काकू अगं मी तर ठीकच आहे गं, आता तुझी काळजी घेण्याची गरज आहे. तुला माहिती आहे मला तुझी केवढी आठवण येत होती, मला तुझी केवढी काळजी वाटत होती. एक असं मंदिर म्हणू नको जे मी सोडलं असेल, जिथे तू सुटावी यासाठी प्रार्थना केली नसेल. खरंच, पण तू कुठे होतीस? तुला कोणी डांबून ठेवलं होतं? त्याबरोबर मग सुमन काकू सांगायला लागते, मला तुझ्या नागराज काकांनीच डांबून ठेवलं होतं, मला त्यांनीच बंद करून ठेवलं होतं एका गॅरेजमध्ये. आणि मग पुढे ती सांगत असते की मी त्यांचा 31च्या रात्री पाठलाग केला. म्हणजे तुम्ही सगळेजण पार्टी करण्यासाठी इथे भेटलेले असताना मी त्यांच्या मागावर गेले आणि चुकून माझ्या मोबाईलची रिंग वाजली आणि त्यांना समजलं की मी तिकडे आहे आणि त्यांनी मला पकडलं आणि तिथे डांबून ठेवलं. हे सगळं ऐकून सगळ्यांना सुमन काकूसाठी खूप वाईट वाटू लागतं. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.